शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024. क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर हा सिनेमा बघितला. ठीक आहे. मला असं वाटतं बहुतेक मी पहिल्यांदा बघितलं होतं, पण काही विशेष आठवत नव्हतं. काही काही सीन असे वाटत होते पाहिल्यासारखे. थोडक्यात प्लॉट असा की परत मोठे ऑफिशियल्स म्हणजे अमेरिकेमधले आणि CIA चे एजंट. तर CIA एजंट कसे आपल्या यांचा वापर करून घेतात, थोडक्यात तेच असतं की जे कार्टेल असतात, कार्टेल्स आपल्या ड्रगचे वगैरे, तर त्यांना कंट्रोलमध्ये आणायचं असतं किंवा त्यांचा नायनाट करायचा असतो. तर त्यांची ती जागा शोधून आणि त्यांना नष्ट करायचं. तर त्याच्यातल्या एका ऑफिसरचा ते लोक मदत घेतात, पण त्याला म्हणतात की तू मिलिटरी वापरायची नाही. आणि ॲट द सेम टाइम मोठा जो दुसरा असतो प्रेसिडेंट, तर तो आपल्या खालच्या ऑफिशियल्स कडून इनडायरेक्टली मिलिटरीचा वापर करून कंट्रोल म्हणजे तिथल्या लोकांना मारायचा आणि कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो. आता इकडे एक जो ऑफिसर असतो ज्यांनी याला अपॉइंट केलेलं असतं CIAच्या ह्याला, तर तो म्हणतो तू माझी जागा घे, कारण त्याला झाला असतो पेनक्रियासचा कॅन्सर आणि तो आता मरणारच असतो. तर तो म्हणतो फक्त तू फार लक्ष घालू नको, तू फक्त सगळ्यांवर नजर असू दे कोण काय करतं आणि तू आपलं काम कर प्रामाणिकपणे. तर मग त्याच्या लक्षात येतं की काही लोक असे आहेत की जे वरूनच इनडायरेक्टली हे मिलिटरी फोर्सेसला ऑपरेट करतात. मग तो स्वतः याच्यात म्हणजे जास्त इन्व्हॉल्व होतो आणि त्याचा पुष्कदा जीव जायचा पण म्हणजे वेळ येते. आणि एकदा मग तो डायरेक्टली त्या कार्टेलला त्याच्या त्या ठिकाणी जाऊन भेटतो. मिलिटरी ऑपरेशन्स तर त्यांचे चालूच असतात. त्यावेळेस मग जेव्हा मदत पोचत नाही आणि मग ह्यांचेच लोक मरायला लागतात, तेव्हा मग हा जाऊन डायरेक्टली तिथल्या प्रेसिडेंटला म्हणतो की तुम्ही हे चुकीचं करताय आणि मी ह्याची सगळ्याची कंप्लेंट वरपर्यंत करेन. मग तेव्हा ते लोक ते ऑपरेशन बंद करायला सांगतात, पण तोपर्यंत यांचे लोक अडकलेले असतात आणि बरेच मरतात. मग हा स्पेशल हेलिकॉप्टरनी तो जो त्यांचा म्होरक्या असतो की जो हे मिलिटरी ऑपरेशन सगळं कंडक्ट करत असतो, ते सगळे आवाज तो कोड काढून आणि म्हणजे हे सगळं त्यांना इनडायरेक्टली हॅक करून ह्या लोकांचे कॉम्प्युटर्स असं कळतं. मग तो त्या म्होरक्याला काढतो, त्याला विश्वास देतो की मी तुझ्या भल्या करताच हे करतोय, आणि त्याच्याबरोबर मग तो तिथे त्या कार्टेलच्या जागेवर जातो. तिथून जे पकडलेले असतात त्यांचे सोल्जर्स मिलिटरी त्यांना सोडवतो आणि तिथे मग सगळं ते उद्ध्वस्त करतो आणि येतो. आणि मग त्याला म्हणजे काय म्हणायचं अवॉर्ड मिळतं किंवा सगळे दिल्या जातं. आता जो मेलेला असतो जो चांगला असतो तर त्याच्यावरच थोडंसं ढकलून टाकू आपण सगळं. तो म्हणतो मी तुमचं सगळ्यांचं नाव वरपर्यंत सांगणार आहे, त्याच्यामुळे तर ते लोक प्रेसिडेंट त्याला धमकावतात की तू थोडंसं तुझ्या अंगावर घे, तुला काय होतंय, आणि जो मेला त्याच्या अंगावर टाकू. हा म्हणे अजिबात नाही. जेम्स रायन असतं ह्याचं नाव. तर तो म्हणतो अजिबात नाही, मी काय असेल ते सगळं सांगेन, आणि तो तसंच करतो आणि ज्युरी समोर सगळं जे काही खरं असेल सांगतो आणि मग क्लिअर कट सगळं होतं. म्हणजे जरी डेंजर असतं तरी तो त्याला फेस करतो, हे दाखवलं.